नात्यांमधील गैरसमज. नेहा आणि निखिलच्या लग्नाला काहीच महिने झाले होते. नेहा आणि निखिल एकाच ऑफिसमध्ये कामाला होती, परंतु दोघांचेही डिपार्टमेंट वेगवेगळे असल्यामुळे दिवसभर ते एकमेकांना भेटतही नसत. दोघांची एकमेकांची चांगली मैत्री झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं लग्नामध्ये झालं. निखिल एका खेडेगावातील होता, पण नोकरीनिमित्त तो मुंबईला आला होता. निखिलच्या एकुलत्या एका बहिणीचं लग्न असल्यामुळे नेहा आणि निखिलला 8 ते 10 दिवसांसाठी गावी जावे लागणार होते. त्यासाठी नेहा रजा टाकण्यासाठी गेली तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला विचारले, "त्या खेड्यात तू 8 ते 10 दिवस कशी काय राहशील? तुला तर अशा ठिकाणी राहायची सवय पण नाही." "अगं, इच्छा तर खरंच नाही जायची, पण नाईलाज आहे. एकुलत्या एका नंदेचे लग्न असल्यामुळे जावेच लागेल." नेहा लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी जाणार होती. खेड्यातील लोक गावंढळ असतात असं तिला वाटायचं, म्हणून तिला त्यांचा राग यायचा. त्यातच तिची मोठी जेठाणी तिला अधिकच गावंढळ वाटायची, कारण तिच्या हातभर बांगड्या, लांबलचक सिंदूर आणि तिचा डोक्यावरचा पदर. आजकाल असं कोणी राहतं का? भारतीय अबला नारी, असं म्हणत नेहा व तिची मैत्रीण हसू लागल्या. "अगं, तिला पाहिल्यावर मला एखाद्या जुन्या हिंदी पिक्चरमधील हिरोईन असल्याची भासते ती मला. एकदम खेडवळ आहे ती. माहीत नाही काही शिकलेली आहे की नाही." नेहा शहरातील वाढलेली आधुनिक विचारांची मुलगी होती. निखिलबरोबर लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच सासरी गेल्यावर तिला तिथली कोणतीच गोष्ट आवडत नव्हती. ती कधीही खेडेगावात राहिलेली नव्हती. 2 दिवसातच ती तिथे कंटाळून गेली होती. परंतु तेव्हा निखिलने 2-3 दिवस राहण्यासाठी तिला मनवलं होतं. शहरामध्ये जीन्स टॉप घालणारी नेहाला तिथे साडी घालणं थोडीच आवडणार होतं. तिच्या सासरचे लोक पारंपरिक विचारसरणीचे होते. तिला तिथे जेठ व सासऱ्यांच्या समोर डोक्यावर पदर घेण्यासाठी सांगितलं गेलं होतं. नेहाची सासू जुन्या विचारसरणीची होती, परंतु तिची जेठाणी जया आधुनिक विचारसरणीची होती. छोटी नणंद मीरा वहिनीच्या मागे पुढे फिरत असायची. गावातील स्त्रियांविषयी नेहाचे विचार जरा वेगळेच होते. नेहा मनाने वाईट विचारांची नव्हती, फक्त घरगृहस्थी सांभाळणाऱ्या या बायका तिच्या नजरेमध्ये गावंढळ वाटायच्या. शहरातील आपल्या आयुष्यात ती सुखी होती. तिथे सासू सासरे नणंद यांचा कोणाचाही धाक तिला नसायचा. नेहाला वाटेल तशी ती तिच्या आयुष्यात जगत होती. तिचे मित्रमैत्रीण कधीही घरी येऊन पार्टी करायचे. असेच मौज मस्तीमध्ये दिवस चालले होते. काही दिवसांपूर्वीच निखिलच्या लहान बहिणीचे मीराचे लग्न ठरले होते. लग्नाचे दिवस जसे जसे जवळ येत होते तसे घरात पाहुण्यांची वर्दळ वाढू लागली होती. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यात लाईटचा काही ठाव ठिकाणाच नसायचा. लाईट नसल्यामुळे हातपंख्याने सर्वांना हवा घालावी लागायची. त्यामुळे तर नेहाची प्रचंड चिडचिड व्हायची. त्यातच गावातील जुने रीतिरिवाज, त्यामुळे नेहा निखिलवर खूप चिडचिड करायची. "डोक्यावर सतत पदर ठेवणं हे मला काही जमणार नाही. त्यापेक्षा मी इथे आली नसती तर बरं झालं असतं." निखिल तिला थोड्याच दिवसांसाठी ॲडजस्ट कर, आपण लग्न होताच दुसऱ्या दिवशी इथून निघून जाऊ असे आश्वस्त करत होता. घरात लग्नासाठी खूप सारे पाहुणे आले होते आणि या सर्व लोकांची जबाबदारी घरातील सुनांवर होती. नेहाला स्वयंपाकघरातील काही काम येत नव्हते आणि तिला घरातील कामांमध्ये खूप आवडही नव्हती. तिची जेठाणी जया तिच्यापेक्षा काहीच वर्षांनी मोठी होती, परंतु पूर्ण घराची जबाबदारी ती हसत खेळत पेलवत होती. घरातील सर्व लोक प्रत्येक कामासाठी जयावर निर्भर होते. प्रत्येकाच्या तोंडात नेहमी जयाचंच नाव असायचं. नेहा पण त्या घरची सून होती, पण जयासमोर तिचं काही अस्तित्वच नव्हतं. घरातील लोकांची जयाविषयी प्रेम आदर पाहून नेहाला कुठेतरी मनात वाईट वाटत होतं. शेवटी तीही त्या घराची सूनच होती. मग ते जयालाच एवढा मान का द्यायचे? निखिल पण प्रत्येक गोष्टीसाठी जयालाच आवाज द्यायचा. हळूहळू तिला समजून चुकले होते की जया कशी सर्वांची आवडती झाली होती. जया सगळ्यांच्या अगोदर उठून अंघोळ, देवपूजा, स्वयंपाकघरात जाऊन सर्वांसाठी चहा नाश्ता बनवायची. असा तिचा रोजचाच दिनक्रम असायचा. सासऱ्यांना शुगर बीपीचा त्रास असल्यामुळे त्यांच्या वेळोवेळी औषध देण्याचं काम जयाच करायची. त्यामुळे सासू पण तिच्यावर खूप खुश असायची. जयावर सासू सासरे, तिचा नवरा व 2 मुले यांची जबाबदारी होती.
तरी देखील तिच्या डोक्यावरून पदर काही पडू देत नव्हती. अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाचीच प्रत्येक गोष्ट जया अगदी प्रेमाने करत असायची. घरात आलेले प्रत्येक नातेवाईकही जयालाच विचारत, जशी नेहा तिथे एखादी पाहुणी होती. त्यामुळे नेहाला जयाचा मनोमन तिरस्कार करायला लागली होती. नेहा घरात आपली उपस्थिती दाखवण्यासाठी आता प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न करू लागली होती. तिला ते काम येत असेल किंवा नसेल, त्यामुळे तिच्याकडून कामांमध्ये गडबड व्हायची. त्यामुळे तिची अधिकच चिडचिड व्हायची. पण आपल्या मनाला समजूत घालून ती म्हणायची, चुलीकडचे काम तर या खेड्यातल्या बायकांना शोभतात. त्यांनी कधी कॉलेजचं तोंड तरी बघितलं असेल का? 2 पैसे कमवण्याची अक्कल नाही या बायकांमध्ये, असं म्हणत ती स्वतः तिच्याच मनाला तसल्ली द्यायची. एक दिवस कामाच्या गडबडीमध्ये नेहाच्या हातून लोणचाची बरणी पडली आणि किचनकडे येत असलेली जया त्यावर पडली. त्यामुळे तिच्या पायाला इजा झाली. घरातील सर्वजण जयाची काळजी घेऊ लागले होते. जयाला डॉक्टरांनी आराम सांगितल्यामुळे आता घरातील काम तसेच पडून राहू लागले. मोठ्या सासूने नेहाला किचनमधील कामांना लावलं. पण किचनमधल्या कामांमध्ये ती निपुण नसल्यामुळे तिच्याकडून सतत काही ना काही चुका होत राहिल्या. आता तिला समजून चुकलं होतं की ती इथे एक सून आहे, मल्टीनॅशनल कंपनीची टीम लीडर नाही. आता जयाला नेहाची स्थिती समजत होती. ती तिला कायम प्रत्येक गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करू लागली. एकदा तर स्वयंपाक करताना नेहाकडून पूर्ण भाजी चटकली होती. त्यामुळे मोठ्या सासूने सर्वांसमोरच तिचा अपमान केला. आता जयाने नेहाची बाजू घेऊन सासूबाईंना सांगितलं की तिने पहिले कधी हे काम केलंच नाही. ती शहरामध्ये नोकरी करत असल्यामुळे तिला काम करण्याची गरजच पडत नाही. मीराचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. आता एक एक नातेवाईक जाऊ लागले होते. आता फक्त घरातील लोकच होते. जयाच्या प्रेमपूर्वक वागणुकीमुळे नेहाची जयाशी खूप छान मैत्री झाली होती. आता 2 दिवसांनी तिला परत जायचे होते. निखिलनेही तिकीट बुक केले होते. एक दिवस दुपारी नेहा एक जुना अल्बम बघत होती. त्यात जयाने काळी टोपी आणि काळा चष्मा घातलेला फोटो बघितला आणि नेहाने निखिलला विचारलं, हा जयाताईचा आहे का? हो, हा वहिनीचा कॉलेजचा फोटो आहे. त्यावर नेहाने परत विचारलं, जयाताई किती शिकलेल्या आहेत? अगं, ती MA आहे. ती नोकरी करायची. PhD पण केली आहे तिने. लग्नानंतर काही दिवसातच आई आजारी पडली. त्यामुळे आईच्या सेवेसाठी तिने आपली नोकरी सोडली. आज जर आई जिवंत आहे तर फक्त जया वहिनीमुळेच. अगं, या घरासाठी तिने खूप काही केलं आहे. तिला वाटलं असतं तर ती आरामात नोकरी करू शकली असती, पण तिने नेहमी आपल्या परिवाराला प्राथमिकता दिली. नेहा ज्या जयाला गावंढळ समजत होती ती तर तिच्यापेक्षाही जास्त शिकलेली निघाली. परंतु आपल्या घर परिवाराला सांभाळण्यासाठी तिने आपली नोकरी सोडली होती. आपल्या शिक्षणाचा घमंड करत तिने कधीही कोणत्याही कामाला छोटं समजलं नव्हतं. तेवढ्यातच जया तिथे आली व तिने सांगितलं, आज मयंकला त्याच्या क्लासमध्ये बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाला आहे. त्यासाठी संध्याकाळी समारोह आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांना तिथे जायचे आहे. तिथे जाऊन प्रिन्सिपल सरांनी मयंकच्या आईवडिलांना स्टेजवर 2 शब्द बोलण्यास सांगितले. तेव्हा जयाने इंग्लिशमध्ये मोठ्या आत्मविश्वासाने स्पीच दिले. तेव्हा त्या हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. घरी आल्यावर नेहाने निखिलला सांगितले, आपण अजून काही दिवस इथे राहूया का? निखिल नेहाकडे आश्चर्याने पाहू लागला. अरे, मला जया वहिनीकडून खूप काही शिकायचे आहे. निखिल खुश होऊन म्हणाला, बरं ठीक आहे. आता नेहाला जयाकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या होत्या आणि जया पण खूप प्रेमाने नेहाला प्रत्येक गोष्ट समजावत होती. आता तिथून निघण्याचं नेहाचं मनच होत नव्हतं, कारण जयाला भेटून तिचे विचार पूर्ण बदलले होते. काही दिवसांनी नेहा व निखिल शहरात परतले. पण नेहाला जयाताईची व घरातल्या सर्वांची खूप आठवण यायची. म्हणून प्रत्येक सुट्टी आल्यानंतर नेहा व निखिल आता आवर्जून आपल्या गावी जाऊ लागले होते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.